नमस्कार मित्रांनो, मी नाझीम शाह जॉब पॉइंट या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करीत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना KYC याबद्दल महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण बघणार। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी कव्हर केली आहे। व्हिडिओला सुरुवात करूया, परंतु त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। बघू शकता मित्रांनो, आपण ऑफिशियल वेबसाईटवर आलो आहोत। या ठिकाणी दिलेली ही वेबसाईट आपल्याला या ठिकाणी गुगलवर टाकायची आहे। वेबसाईट क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला हा इंटरफेस या ठिकाणी दिसत आहे। यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी त्यानंतर बघू शकतो KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या जागी आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक, त्यानंतर कॅप्चा हा या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर मी सहमत आहे यावर क्लिक करून OTP साठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। वडिलांचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर जात प्रवर्ग या ठिकाणी जात निवडून या ठिकाणी या बॉक्समध्ये टाकायची आहे। त्यानंतर कोणी आपल्या घरातील कर्मचारी किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत, तर यासाठी आपल्याला इथं होय टाकायचं आहे। त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, या ठिकाणीही होय टाकायचं। त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर या प्रकारे आम्हाला या ठिकाणी सक्सेस झालेले असे मेसेज या ठिकाणी दिसेल। तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली, याचाच अर्थ की आपण जी KYC केली आहे त्यामध्ये आपली KYC ही सक्सेस झाली आहे किंवा परिपूर्ण झाली आहे। या प्रकारे KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची या प्रकारे केली जाऊ शकते। अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।